दिग्रस येथे मुस्लिम समाजाचे सर्व गावकरी जमा झाले आहेत। त्यांची एक समस्या आहे की आज गावामध्ये एक मयत झाली आहे आणि त्यांची दफन विधी करण्यासाठी हे जे मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये दफन करण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही। यासाठी सर्व गावकरी तिथे जमा होऊन रस्ता नसल्यामुळे प्रशासनास ते विनंती करत आहेत की दफन करण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता अंत्यविधीसाठी मयतमध्ये घेऊन जाता येत नाही। त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे या गावकऱ्यांनी एक सामंजस्य भूमिका घेऊन त्यांनी ठरवलं आहे की आज या ठिकाणी दफनविधी न करता सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी त्यांनी आज इथं होणारी दफनविधी दुसरीकडे करण्याचा त्यांनी एक निर्णय घेतला आहे। तो फार कौतुकास्पद आहे, जेणेकरून अडथळा निर्माण होऊ नये। पण हे एक मोठी समस्या आहे। वक्फ बोर्डची जमीन, स्मशानभूमीची जमीन असताना सर्व काही वाद मिटला असताना इथे जो तहसीलदार साहेबाच्या मार्फत पंचनामा झाला होता, तो वाद मिटवला होता, तरी पण इथे हे अतिक्रमण करण्यात आला आहे। या स्मशानभूमीचा रस्ता बंद करण्यात आला आहे। यामुळे प्रशासनास ते विनंती करत आहेत की इथे जो पंचनामा झाला आहे, जसा निकाल लागला आहे त्याप्रमाणेच इथे न्याय मिळावा। आपल्या काय समस्या आहे? समस्या काही नाही, जे आहे ते आपल्याला जाण्यासाठी जी जागा दिलेली आहे प्रशासनाने नियुक्त करून ते फक्त मोकळी करून द्यावी आणि आम्हाला याच्यानंतर अशी समस्या उद्भवू नये याचा शासनाने दखल घ्यावी। शासनाने आज कुणाची मयत झाली आहे? आमच्या आजीची आज मयत झाली आहे। जायला इथं वाट नाही, त्यामुळे कानून लावला आहे। त्याच्यामुळे आता ते तिकडे करायचं तिकडे दुसऱ्या खालसामध्ये करायचं ठरलेले आहे। चलो तरी हे गावकऱ्यांची रावांनी केलेली नाही का आमदार की तात्काळ याविषयी निर्णय घेऊन योग्य तो न्याय द्यावा। Buena.